ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय आणि अद्वै हिरे हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। अद्वै हिरे हे आज मुंबई इथल्या भाजपच्या कार्यालयामध्ये येतील आणि यानंतर भाजपमधला त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। अद्वै हिरे यांनी मंत्री दादा भुसे यांना विधानसभेच्या वेळेला कडवं आव्हान दिलं होतं। मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे। सोशल मीडियावरती खरतर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा होत होती। अद्वै हिरे यांच्या प्रवेशामुळे मालेगाव भागामधली राजकीय समीकरणं आता बदलण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। ठाकरे सेनेचे नेते आणि संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे आज भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत। राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती। यावेळेला त्यांचा 16,000 मतांनी पराभव झाला होता आणि आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडेल। तर आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे। तर दुसरीकडे अद्वै हिरे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मुकुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। मुकुल, अद्वै हिरे आज नाशिकमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। खरं तर दादा भुसे यांच्या विरोधामध्ये ते निवडणुकीमध्ये लढले होते, मात्र आता तेच महायुतीत जाताना दिसतायत। बरोबर आहे, हा एक पहिला प्रवेश नाहीये। याआधी देखील महायुतीच्याच कुठल्या ना कुठल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यांना भाजपनं आपल्या पक्षामध्ये स्थान दिलेलं आहे। काही दिवसापूर्वीच सिन्नरमधनं उदय सांगळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यांना देखील भाजपनं आपल्या पक्षामध्ये स्थान दिलेलं आहे। आता अद्वै हिरे यांचे बंधू अपूर्व हिरे माजी आमदार, त्यांनी मागील 1 ते 2 महिन्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। अद्वै हिरे यांनी मालेगावमध्ये दादा भुसे यांना कडवं आव्हान देखील दिलेलं होतं, मात्र दादा भुसेंनी आपली रणनीती वापरून त्यांचा पराभव देखील केलेला होता। उद्धव ठाकरे यांनी अद्वै हिरे यांच्यासाठी मालेगावमध्ये सभा देखील घेतलेली होती, त्यामुळे हा संपूर्ण प्रवेश सोहळा आणि अद्वै हिरे आणि दादा भुसे यांच्यातलं राजकीय वैर हे चांगलं चर्चेत राहिलेलं होतं। गेल्या काही दिवसापासून त्यांना अनेक चौकशींना देखील सामोरं जावं लागलेलं होतं, परंतु आज अद्वै हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडनं सांगण्यात आलेलं होतं। गेल्या काही दिवसापासून अद्वै हिरे यांच्याकडनं याबाबतची दुजोरा दिला जात नव्हता, मात्र सोशल मीडियावर त्यांच्या प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि आज त्यांचा प्रवेश 12 वाजेच्या सुमारास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश सोहळा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे, कारण तिथे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची देखील चिन्ह व्यक्त होत आहेत। अगदी मुकुल, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।